नमस्कार. लोकसभेमध्ये निवडून आलेल्या जनप्रतिनिधींची शपथविधी चालू होती. अगदी त्यावेळी एक नाव घेतले गेले, नितीन गडकरी. नितीन गडकरी ज्यावेळी शपथ घेण्याकरिता उठले त्यावेळी सत्ता पक्षासहित विरोधी पक्षांनी देखील आपली बाकं वाजवली. श्री नितीन जयराम गडकरी. नितीन गडकरी आपल्या महाराष्ट्रातील नागपूरमधील खासदार आहेत. ते रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. हे असे एकमेव मंत्री आहेत ज्यांना सर्व लोक त्यांच्या कामासाठी ओळखतात. आपण बघितलेच असेल की 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये राम मंदिरानंतरचा महत्त्वपूर्ण निवडणूक मुद्दा म्हणजे रस्ते, महामार्ग म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर हा दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा होता. तर तुम्हाला माहीतच असेल, आता नुकताच अटल सेतू याचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. अटल सेतु विकसित भारत की तस्वीर है. विकसित भारत कैसा होने वाला है उसकी एक झलक है. अटल सेतूला जोडलेला सर्व्हिस रोड यावरती आता भेगा पडलेल्या आहेत. आपने देखा होगा कि हम लोग अटल सेतु पे है. ये 3 महीने के पहले ही ये पुलिया का ये इस अटल सेतु का उद्घाटन देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया था. अभी आपने देखा होगा कम से आधा किलोमीटर ये रोड 1 फीट नीचे खसक गया है. तो इसका मतलब है कि ये सरकार भ्रष्टाचार में कितनी लिप्त है. जनता की जीवित हानि की भी चिंता इनको नहीं है. और इस तरह से भ्रष्टाचार में लुप्त होने वाली सरकार का मैंने आज लाइव आपके सामने दिखाया है. रस्ते, महामार्ग, मार्ग व पुलाची अवस्था बघायचीच असेल तर बिहारकडे बघा. 17 दिवसात तब्बल 12 पूल बिहारमध्ये कोसळले आहेत, जे नितीश कुमारांच्या कारकिर्दीत बनवला गेला होता. सिवान, मधुबनी, अरारिया, पूर्व चंपारण, काशीगंज आणि भागलपूर मधील पूल कोसळले आहेत. भागलपूरमधील पूल तर 2 वेळेस कोसळला, एक एप्रिल 2022 मध्ये व दुसरा 4 जून 2023 मध्ये. यामुळे सामान्य जनतेचे नुकसान होत आहे. एकतर नदी पलीकडील लोकांना रहदारी करण्यासाठी मार्ग उपलब्ध नाहीये व त्यासहित विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठीही अडचण होते. आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जे 1700 करोड रुपये हे हा पूल बनवण्यासाठी गेले आहेत ते जनतेच्या टॅक्समधून येते. आपण हायवेवरती चालताना टोल टॅक्स देतो, गाडी घेण्यावेळी रोड टॅक्स देतो आणि आज जर आपण बघितले तर रस्त्याची हालत खूप गंभीर आहे. जिकडे तिकडे खड्डे व काही ठिकाणी त्यावरती चढवलेले ठिगळे हा भ्रष्टाचार दर्शवतो. 2014 मध्ये मोदी असं म्हटले होते आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये आता भ्रष्टाचार कोणत्या स्थितीच्यावर जाऊन पोहोचला आहे आपण बघू शकतो. पुढे जाऊन नरेंद्र मोदीजी रेल्वेवरती भाष्य करतात. ते सांगतात की कशा प्रकारे 10 वर्षांपूर्वी रेल्वेची प्रतिमा बनली होती, की रेल्वे म्हणजे धक्के खाणे, गर्दी असणे, रेल्वे म्हणजे अपघात होणे. पहले रेलवे इंफ्रास्ट्रक्चर अंग्रेजों ने जो देकर के गए उसी पर भी हम बैठे रहे, उसी को हमने अच्छा मान लिया. गाड़ी चलती थी. आदरणीय अध्यक्ष जी, वो समय था. आदरणीय अध्यक्ष जी, वो समय था जिस प्रकार से अंग्रेज जो छोड़ करके गए थे उसी भाव में जीते रहे. और रेलवे की पहचान क्या बन गई थी? रेलवे यानी धक्का मुक्की, रेलवे यानी एक्सीडेंट, रेलवे यानी लेट लतीफ. यही यानी एक स्थिति थी. लेट लतीफ में एक कहावत बनी गई थी, रेलवे यानी लेट लतीफी. तर आपण बघू शकता की कशा प्रकारे आता ही आपल्या रेल्वेची कंडिशन आहे. 2 जून 2023 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये 3 ट्रेनचा अपघात झाला. त्यामध्ये 300 जणांचा मृत्यू झाला व 900 जण गंभीर जखमी झाले. आणि आंध्र प्रदेशमध्येच 29 ऑक्टोबर 2023 मध्ये 2 पॅसेंजर ट्रेनचा अपघात झाला. त्यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालमध्येही कांचनजुंगा रेल्वे अपघात झाला,
ज्यामध्ये 10 जणांचा जीव गेला. ओडिसामध्येही झालेल्या अपघातामध्ये 288 जण मृत पावले व 800 जण जखमी झाले. या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारे पंतप्रधान वंदे भारत ट्रेनबद्दल सांगतात, त्यांच्या सुरक्षिततेबद्दल सांगतात. अब ट्रेनों के अंदर वंदे भारत की मांग हर एमपी चिट्ठी लिखता है, मेरे यहाँ वंदे भारत चालू करो. परंतु खरी बाब ही आहे, भारतामध्ये फक्त 20च वंदे भारत ट्रेन आहेत. दुसरीकडे बघायला गेलं तर 22,000 लोकल ट्रेन आहेत. ओडिसामध्ये झालेल्या अपघाताचं कारण कवच सिस्टम ही बरोबर प्रमाणे इन्स्टॉल केली नाही हे सांगितले आहे. म्हणजे दोषही कवच सिस्टमवरच दिला, ज्या कवच सिस्टमला आपले रेल्वे मंत्री हे दृढ समजत होते. एवढे रेल्वेचे अपघात झाले, यामुळे जनता असे सांगत आहे की रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. अपघातात मृत पावलेले माणसे होते, फक्त संख्या नव्हे. आणि प्रश्न हा आहे की पंतप्रधान अपघातावर कसे बोलू शकतात. पुढे पंतप्रधान सांगतात की 70 वर्षामध्ये फक्त 70 विमानतळे बनले व मी 9 वर्षात 70 विमानतळे बनवले. आज एयरपोर्ट का कायाकल्प हो रहा है. 70 साल में 70 एयरपोर्ट, 70 साल में 70 एयरपोर्ट, 9 साल में 70 एयरपोर्ट. दिल्लीमधील इंदिरा गांधी विमानतळावर टर्मिनल 1 पडलं, त्यामध्ये 1 जणाचा जीव गेला. परंतु आपलं सरकार यावरती सांगतं की हे टर्मिनल 1 2009 म्हणजेच काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीमध्ये बनले आहे. तर माझं सरकारशी म्हणणं हेच आहे की जर उद्या ताजमहल पडलं तर शहाजहाला दोषी नका ठरवू. आणि तसेही आपली सुप्रसिद्ध नट कंगनाताई नुसार आपल्या भारताला स्वातंत्र्य 2014ला भेटलं आहे. मग जसं आपण पहिलं संसद सोडून दुसरं नवीन संसद बांधलं आहे जे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, अगदी तसंच विमानतळी बांधायला हवं होतं, कारण ते पारतंत्र्यामध्ये येतं, 2009 येतं ना. असो, नवीन संसदेबद्दल तर काय बोलायचं. एवढ्या थाटामाटात पंतप्रधानांनी या नवीन संसदेचं उद्घाटन केलं. IPC मधील राजद्रोहाला तुम्ही इंग्रज काळातील कायदा म्हणता. राजशाहीचं प्रतीक आहे. राजद्रोह म्हणजे राजाच्या विरोधात केलेला द्रोह, म्हणजे ते राजशाहीचं प्रतीक आहे असं सांगता. हे आपलं बरोबरच आहे. परंतु आपण स्वतःच्या हातात राजदंड घेऊन संसदेचं उद्घाटन करता, जे राजशाहीचंच प्रतीक आहे. आणि त्यासहित आपण संविधानामध्ये लिहिलेलं सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता याचाही अपमान करता. कारण या उद्घाटनाच्या वेळी एकाच धर्माचे धर्मगुरू तिथे उपस्थित होते. परंतु खरी बाब ही आहे की 970 करोड रुपये घालून आपण नवीन संसद बनवली, परंतु तरी उद्घाटनाच्या अगदी 2 महिन्यानंतर 2023चं पावसाळी अधिवेशन हे जुन्या संसद भवनामध्येच घ्यावं लागलं, कारण संसदेचं काम बाकी होतं. मग प्रश्न हा आहे की काम बाकी असूनही एवढ्या लवकर उद्घाटन कशाला केलं. फक्त संसद बांधण्याचं श्रेय आपल्याला घेण्यासाठी. त्यातीलच एक सांसद म्हणतही होते की संसदेमध्ये पाणी शिरलं होतं म्हणून जुन्या संसदेमध्ये अधिवेशन घेण्यात आलं. मीटिंग नहीं करा पा रहे हो, क्या कारण रहे? पानी भर गया, इससे बड़ा दुर्भाग्य क्या होगा? अगदी संसदेप्रमाणेच राम मंदिराचंही असेच उद्घाटन करण्यात आले होते. एवढ्या लोकांची घरे उजाडली, दुकान नष्ट केली व मंदिर बनवलं, ज्याला आता गळती लागली आहे. एक ही पहली वर्षा में ही पानी चूने लगा, अंदर पानी भर गया था. इस पर ध्यान देना चाहिए कि जो बना है उसमें कौन सी कमी रह गई है जिसके कारण से पानी चू रहा है. इस पर जो बना है उस पर भी ध्यान देना चाहिए और ये बहुत ज़रूरी है. पानी निकलने का जगह नहीं है और कल तक पानी ऊपर से चूता भी है. ये समस्या जो है इसका समाधान पहले आज कल में सोच करके उसको निश्चित कर लें, नहीं तो वर्षा जब शुरू होगी तो वहाँ पूजा अर्चना और कालता दर्शन और सब बंद हो जाए. संपूर्ण रस्त्यांमध्ये खड्डे पडले आहेत. अयोध्येत सगळीकडे रस्ते तुडुंब पाण्याने भरले आहेत. आणि तसेही अयोध्येत भाजपा हरली म्हणून आता अयोध्या दुर्लक्षितच होणार आहे. श्रीरामांना झोपडीतून मंदिरात आणणाऱ्यांनी त्यांना पावसात बसवले आहे. या ठिकाणीही
अर्धवट मंदिराचं काम करून उद्घाटन करण्यात आलं. सगळ्या गोष्टी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला, परंतु आता त्याचे दुष्परिणाम आपण पाहू शकता. आणि तसेही 2014 पासून आपला भारत हा विश्वगुरू बनण्याच्या प्रवासावर आहे व आपले पंतप्रधान जगप्रसिद्ध नेता झाले आहेत. यांच्या कारकिर्दीत आपण G20 आयोजित केली. 2700 करोड रुपये घालून आपण भारत मंडपम बनवलं. त्याचंही उद्घाटन आपल्या पंतप्रधानांनी केलं. परंतु जेव्हा पहिला पाऊस आला त्यावेळी मात्र भारत मंडपम हा भारत स्विमिंग पूल झाला. जणू 2700 करोड रुपये पाण्यात वाहून गेले. जे बघून मी नकळत म्हटलं की भारत विश्वगुरू झाला. धन्यवाद.